बेबी, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. अगं पण सरप्राईज कसलं? कस गॉड, बघ ना उघडून बघ. सरप्राईज? हॅपी व्हॅलेंटाईन्स वीक. जनरली लोक व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतात ना. आता आपण अपग्रेड झालोय की नाही, आता आपलं लग्न झालंय की नाही, सो आपण यावेळी व्हॅलेंटाईन्स वीक सुद्धा एकदम ग्रँड सेलिब्रेट करणार आहे. आणि हे गिफ्ट पण काही साधे सुधे नाही आहेत, ओके, एकदम ग्रँड असणार आहेत. See? बघ ना. ओके, आपण ओपन करूयात, पटपट ओपन करूयात. कुठलं ओपन करूयात? ओके, दिस वन इज स्पेशल. हे सगळे गिफ्ट्स आपल्या रिलेशन बद्दल आहेत. कम ऑन ओपन. ओके. आय एम शुअर यू आर गना लव्ह इट. माय गॉड अधीरा. तो तुला आठवत आहे, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हा तू हे परफ्यूम लावलं होतंस. कोर्स आठवत आहे मला. ऑफिस मधून गिफ्ट मिळालं होतं, नाहीतर मी कशाला घेतली असती इतकी महाग परफ्यूमची बॉटल. आता हे सगळे परफ्युम्स तुझे आहेत. टेक इट. अधीरा, पण खरंच याची काय गरज होती? शट अप अँड टेक इट विथ ग्रेसफुली. एक्सेप्ट इट विथ ग्रेस. कम ऑन. ओके, रो, तू जेव्हा जेव्हा मला मिस करशील ना, तेव्हा याला हक कर, ओके? याला हक करू? त्यापेक्षा तूच ये ना माझ्याकडे. हे नॉर्मल नाहीयेच मानंदी. आम्ही किती जरी भांडलो तरी तो असं नाही वागत माझ्याशी. आणि बॅटरी डाऊन असेल तर तो मला आधी कॉल करून सांगतो की फोन स्विच ऑफ होणार आहे. पण शक्यतो असं होतच नाही. आता त्याच्या गाडीमध्ये ना चार्जर आहे, तो व्यवस्थित फोन चार्ज ठेवतो नेहमी. पण आज असं का मला कळत नाहीये. माझं चुकलं खरं तर. मी ना खूप भांडले त्याच्याशी सकाळी. ओके ओके, मला असं वाटतं तो रागवलाय माझ्यावर. काही झालं तर नसेल ना? बापरे, तुम्ही शांत व्हा बरं. एवढा नका स्ट्रेस घेऊ. काही नाही झालंय. हे असं आपण उगाच काहीतरी वेगळे अंदाज बांधायला नको. वेगळं काहीतरी असेल. हो, मी राजवाड्यांना फोन करून बघते. म्हणजे हा बोला. आनंदाला आलेत का? आनंद आला होता, दुपारी बाहेर गेलाय. मला असं वाटतं अजून परत आला नाहीये. का? नाही नाही, काही नाही. ते अहो, निकिता ताई विचारत होत्या. अच्छा ठीक आहे, मी तो आला की त्याला सांगतो निकिताला फोन करायला. हो प्लीज सांगा. काय झालंय? ऑल ओके? काही टेन्शन? हे दोघं परत ना भांडले असणार नक्की. हा म्हणजे तसंच काहीतरी. नाही नाही, निकिताला म्हणू की तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तो आला की त्या गाढवाशी बोलतो मी एकदा जरा नीट. बरं. आणि तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. ते दोघं सकाळी भांडतात, दुपारी त्यांचं भांडण मिटतं, मग संध्याकाळी डिनरला पिक्चरला जातात. त्यांच्या भांडणाला काही अर्थ नसतो. बरं, मला कळवा. ओके. काही टेन्शन घेऊ नका. राजवाडे म्हणाले की ते बोलतील आनंदारांशी आणि तुम्हाला फोन करायला सांगतील. ए, त्याची दोरी बिरी सुटली का रे? हे आपण बांधले ते सुटणार नाही. कोण आहात तुम्ही? हा, काय काय हवंय बोला. मला आधी सोडायचं. काय 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 हवंय? हे जसंच्या तसं पेपरवर लिही आणि खाली सही कर. काय आहे? जास्त प्रश्न विचारू नकोस. हे वाच आणि जे सांगेल ते कर. हे रेजिग्नेशन आहे. मी असं काही लिहिणार नाही. साईन अजिबात करणार नाही.
कळत नाहीये तू कुणावर हात उचलतोयस. हवं तेवढं मार, पण मी हे लिहिणार नाही. लय शहाणा बनते रे. आमच्या समोर जास्त डेअरिंग नाही करायचं, कळलं का तुला? अर्धा तास आहे तुझ्याकडे, सही कर, नाहीतर तुझा बायका पोरांना इथे आणतो. Shit, यार समर. काय लहान आहे का आता हा? भांडण झालं की लगेच असं रुसून बसायचं का? आता कुठे याला कॉन्टॅक्ट करायचं मला काही कळत नाहीये. निकिता, खरंच आनंदचा फोन आहे पण